सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा 3:30 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी आपण जे काही कार्य करतो ते अक्षय काळपर्यंत टिकून राहतं असं म्हटलं जातं. आता त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक असा उपाय करायचा आहे ज्याने आपण जे केलेले कष्ट आहेत त्या कष्टाचे फळ आपल्याला योग्यरीती प्राप्त होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला एक उपाय करायचा आहे. ह्या उपायाने आपण जे केलेले कष्ट आहेत त्याचे योग्यरीत्या आपल्याला फळ तर मिळणारच आहे, परंतु हा जो दिवस आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे हा फक्त तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशीच करू शकता. वर्षातून एकदाच हा उपाय करू शकता. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण दिवसातून तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय केला तरीही चालेल. आता ह्या उपायासाठी काय लागणार आहे, ह्या उपायासाठी लागणार आहे ते एक लाल रंगाचं कॉटनचा कपडा. लेकरूवाले जे हळकुंड असतात बघा, हळकुंडाला असे लेकरू म्हणजे तुम्ही फक्त तिकडे पूजेच्या दुकानात सांगा, पूजा भांडार जिकडे असतं तिथे सांगा की लेकरूवाले हळकुंड द्या. 7 लेकरूवाले हळकुंड लागतील, एक लाल रंगाचा कॉटनचा कपडा लागेल, 7 गोमती चक्र लागतील आणि 1 रुपयाचं नाणं लागेल. आता हे सर्व एका डिशमध्ये कपडा ठेवा आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करा. म्हणजे हळकुंड आणि 1 रुपयाचा शिक्का आणि गोमती चक्र 7, त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करा. आसन घेऊन बसूनच हे सगळं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रार्थना करायची आहे की हा जो तुम्ही उपाय करता हा कशासाठी करता, तर तुमच्या घरात भरपूर पैसा यावा. तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाला नशिबाची साथ हवी आहे. भरपूर पैसा आपल्या घरात यायला पाहिजे. आपल्या घरात आलेला पैसा स्थिर राहायला पाहिजे, आलेली लक्ष्मी स्थिर राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हा उपाय करतायत. त्यामुळे तुम्हाला एक महालक्ष्मीचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. हा मंत्र 11 वेळेला म्हणा, 108 वेळेला म्हणा, जितके जास्त वेळेला म्हणता येईल तितके जास्त वेळेला म्हणा. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. हा उपाय कशासाठी केला आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तयार करून घ्यायची. ही पोटली दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे तर 20 तारखेला ही पोटली उचलायची आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता बघा, आता तुमची तिजोरी असू शकते, तुमचा छोटासा डब्बा असू शकतो, काहीही कुठेही जिथे तुम्ही पैसे थोडेफार साठवता. आजकाल सर्व लोक मोबाईलमध्येच व्यवहार करतात, परंतु थोडीशी जरी कॅश आपण घरात जिथे ठेवत असू तिथे ही पोटली व्यवस्थितरित्या बांधायची आणि ठेवून द्यायची. हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येईल. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय न चुकता करा. संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी करा, सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करा, परंतु उपाय हा नक्की करा. कारण आजचा जो अक्षय तृतीयेचा दिवस आहे हा खूप महत्त्वाचा आहे. केलेले कार्य हे अक्षय काळ टिकून राहते आणि म्हणून हा उपाय करायचा आहे की आपल्याकडे आपण कमवलेला पैसा आपल्याकडे अक्षय काळपर्यंत टिकून राहण्यासाठी आपण हा उपाय करतो. त्यामुळे हा उपाय अगदी होकारार्थी विचारांनी करा. असं करू नका की तुम्ही हा उपाय करता, आता ह्या उपायाने नक्की होईल का अशा कमेंट करू नका किंवा दुसऱ्यांना निगेटिव्ह वाटेल अशा सुद्धा कमेंट व्हिडिओ खाली करू नका. बघा, आम्ही उपाय देण्याचं काम करतो, बाकी कर्म आणि कष्ट करण्याचं कामसुद्धा तुमचंच आहे. आपण कर्म आणि कष्ट केले नाही तर आपल्याला आपण केलेले कुठलेही काम ते आहे जे पूर्ण तर झालं असेल, परंतु त्याचा योग्य मोबदला आपल्याला हवा असेल तर कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत, ते केलेच पाहिजेत. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.